आज परमेश्वर पूर्ण करेल. आमेन. आमेन. आणि विश्वास ठेवू की आज परत एकदा परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. तयार आहात सर्वजण? आपण सर्वजण डोळे झाकू का? सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करता प्रभू, तुला धन्यवाद देतो कारण हा समय तुझ्याकडून आहे. मी परत एकदा तुझ्या चरणी येतो आणि तुझ्याकडे बघतो, तुला हात मारतो. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. ओ पिता, केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असते. मी घटावा, तू वाढावा. तुझ्या गौरवाला मी न बोलू नये इतपत योग्यता मला दे. आणि माझा देवा, आज तू आमच्याशी बोल. तुझ्या जिवंत वचनाद्वारे स्वर्गीय प्रकाशनाने तू आम्हाला प्रकाशित कर आणि आशीर्वादित कर. धन्यवाद. सर्व आदर तुला देतो. या संपूर्ण जागेला आणि प्रत्येक व्यक्तीला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. माझं जीवन तुझ्या पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये घे प्रभू, आणि तू चालव. सर्व आदर, मान, महिमा, सन्मान तुझा आहे. तुला आज देतो. प्रार्थना तुझ्या पवित्र आणि गुण नावाने. ज्या वचनाने आपण सुरुवात केली आहे, आपण परत एकदा त्या वचनाकडे जाऊ. दुसरे कोरिंथियाचा बोला 13वा अध्याय आणि वचन 14. दुसरे कोरिंथियाचा 13वा अध्याय आणि वचन 14. आणलं का? वाचा बघ. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आपण शुक्रवारपासून वचन बघतोय ना? बघतोय की नाही? देवाचं वचन म्हणतं, पौल म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत. म्हणजे ही गोष्ट नेहमी तुमच्या सोबत असली पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. आणि त्याच्यापैकी 2 गोष्टी आपण शिकलो की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा म्हणजे काय, कशी ती आपल्यावर राहिली. आणि दुसरी गोष्ट देवाची प्रीती. काल रात्री आपण शिकलो की देवाची प्रीती आपल्यावर असणं म्हणजे काय. देवाचं वचन म्हणतो, जो त्याच्या आज्ञा पाळतो तो त्याच्या प्रीतीत राहतो. हालेलुया. जर तुम्ही देवाला संतुष्ट करणारं जीवन जगले तर देव आपल्यावर काय करतो? प्रीती. बोला, काय करतो? आणि पौल म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. तिसरं काय? पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सोबत असो. बोला, तुमच्या सोबत असो. एका दिवसासाठी का? रविवारसाठी का? नाही. मग निरंतर. बोला, कसं? कायम स्वरूपी पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सोबत असो. आमेन. तर पवित्र आत्मा जो पौल म्हणतो की तो तुमच्या सोबत नेहमी असो, त्याची सहभागिता तुमच्या सोबत असो. मग नेमकं काय? आपण एक वचन काढू. लूका वर्तमान याचा 24वा अध्याय. लूका वर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 49 आपण वाचू. लूका वर्तमान अध्याय 24 आणि वचन 49. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी. येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गात घेतला जात होता, जेव्हा ह्या जगातून प्रभू येशू ख्रिस्त वर उचलला गेला, जाण्याच्या अगोदर त्याने त्याच्या शिष्यांना हे सांगितलेलं आहे. तो म्हणतो, पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी. माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी. बोला, देणगी. काय? देणगी. देणगी कशाला म्हणतात? देणगी म्हणजे काय? एखादी वस्तू मी एखाद्या व्यक्तीला देऊन टाकली माझ्या मनाने. बोला, कोणाच्या मनाने? देणगी जी असते ती परत घेतली जात नाही. हालेलुया. आणि देणगी जी असते ती देणाऱ्याच्या मनावर असते, घेणाऱ्याच्या नाही. लोक देणगी मागतात, पण देणगी देणाऱ्यावर त्याला किती द्यायचंय? 101 ची द्यायची का 501 द्यायची? हालेलुया. समजते का तुम्हाला? तर बायबल असं म्हणतं, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी. आमेन. म्हणजे पवित्र आत्मा देणं ही कोणाची इच्छा आहे? पित्याची. बोला, कोणाची इच्छा आहे? पित्याची. येशू म्हणतो, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. हालेलुया. हालेलुया. येशू म्हणतो, मी तुमच्याकडे पाठवतोय. आमेन. याचा अर्थ ती देणगी कोणाला मिळाली होती? येशूला. बोला, कोणाला मिळाली होती? आणि येशू म्हणतो, तीच देणगी मी कोणाला पाठवतो? तुम्हाला. बोला, कोणाला पाठवतो? तुम्हाला. हालेलुया. नीट लक्ष द्या. परमेश्वराने येशूला देणगी दिली आणि येशूने ती तुम्हाला आणि मला दिली. आमेन.
आणि ती देणगी काय आहे? पवित्र आत्मा. बोला, ती देणगी काय आहे? पवित्र आत्मा. परत एकदा वाचा ते वचन. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने तेव्हा तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल. आमेन. कोणत्या सामर्थ्याने? स्वर्गीय. मला कोणत्या सामर्थ्याने? स्वर्गीय. जगातल्या सामर्थ्याने नाही, जगातल्या शक्तीने नाही. कोणत्या सामर्थ्याने? स्वर्गीय. ज्याचा अनुभव आजपर्यंत तुम्ही केला नव्हता. गेल्या दिवसामध्ये मी एक उदाहरण दिलं होतं एका ठिकाणी. जर एखाद्याला पैलवान व्हायचं असेल, कुस्ती करायची असेल, कुस्ती लढायची असेल, तर त्याला काय करावं लागतं? जास्त का कमी खावं लागतं? बोला, काय करावं लागतं? जास्त खायचं आणि काय करायचा? व्यायाम. बोला, खायचं आणि काय करायचा? व्यायाम. आमच्या पुण्याच्या मंडळीमध्ये पण काही पैलवान आले. दिसतात ते, पाहिल्याबरोबर पैलवान दिसतात. त्यांचं काम एकच होतं जेव्हा ते पैलवानी करायचे, काय? खायचं आणि व्यायाम करायचा. बोला, खायचं आणि जगातल्या पहिलवानाशी लढण्यासाठी शक्तीची गरज आहे. बोला, कसली गरज आहे? बोला, कोणती गरज आहे? आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? खावं. बोला, काय करावं लागतं? खाल्ल्यानेच तुम्हाला काय मिळतं? बर. जगातल्या पहिलवानाशी लढण्यासाठी तुम्हाला बळाची गरज आहे, शक्तीची गरज आहे, आणि ते खाल्ल्याने भेटतं. पण जर तुम्हाला स्वर्गीय सामर्थ्य पाहिजे, कारण तुम्हाला म्हणजे जगातल्या पहिलवानाशी तुम्ही बळाने लढू शकता, पण सैतानाशी केवळ तुम्ही सामर्थ्याने लढू शकता. हालेलुया. सैतानाशी लढण्यासाठी जगातल्या बळाची गरज नाही. सैतानाशी लढण्यासाठी तुम्हाला देवाच्या स्वर्गीय सामर्थ्याची गरज आहे. आमेन. आणि जगातलं बळ खाऊन भेटतं आणि देवाचं सामर्थ्य उपाशी राहून भेटतं. कळलं का? जगातलं बळ कसं भेटतं? खाऊन. आणि स्वर्गीय सामर्थ्य कसं भेटतं? जर उपवास नाही केले तर सामर्थ्य प्राप्त करू शकत नाही. उपवास प्रार्थनेशिवाय सामर्थ्य भेटू शकत. जर सैतानाशी लढायचं आहे तर उपवास करा. आमेन. जर अंधकाराच्या शक्तीला हरवायचं आहे तर उपवास करा. लक्षात घ्या, मनुष्याशी लढण्यासाठी खाणं गरजेचं आहे, पण सैतानाशी लढण्यासाठी उपवास आणि प्रार्थना गरजेच्या आहे. आमेन. हालेलुया. कारण सैतान तुमच्या ताकदीला नाही घाबरत, तो येशूच्या देवाच्या स्वर्गीय सामर्थ्याला घाबरतो. आमेन. दाविदाने गोल्याताला स्वतःच्या बळाने हरवलं नाही, देवाच्या सामर्थ्याने हरवलं. हालेलुया. बायबल देवाच्या वचनामध्ये अशी अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील की ज्या वेळेस सैतानाशी युद्ध झालं ना, त्यावेळेस मनुष्याचं ताकद कामात येत नाही, त्यावेळेस परमेश्वराच्या सामर्थ्याची गरज असते. आमेन. देवाचं सामर्थ्य हे खाऊन भेटत नाही. देवाचं सामर्थ्य कसं भेटतं? उपाशी, उपवास प्रार्थना करून. आमेन. हालेलुया. लक्षात घ्या, आज अनेक लोकांना वाटतं की माझ्याद्वारे चमत्कार व्हावे, माझ्याद्वारे अद्भुत काम व्हावं, माझ्याद्वारे देवाने सेवा करून घ्यावी. उपाशी राहायला आवडत नाही, उपाशी राहायला आवडत, उपवास करायला आवडत, उपवास प्रार्थना करायला आवडत, पण वाटतं की देवाने मला सेवेमध्ये उपयोग करावा, देवाने मला दान वरदान द्यावे, देवाने मला अद्भुत सामर्थ्याने अभिषेकाने भरावं. हालेलुया. नीट लक्ष द्या. जर तुम्हाला सैतानाशी युद्ध करायचे तर पोट भरून करता येणार नाही. जेव्हा उपवास आणि प्रार्थना कराल, बायबल देवाचं वचन म्हणतं प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये होता आणि त्याचे शिष्य त्याच्यासोबत फिरत होते, तेव्हा एक दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती, एक मुलगा जो होता, त्याचा बाप त्या मुलाला येशू ख्रिस्ताच्या शिष्यांकडे घेऊन आला. मला कोणाकडे घेऊन आला? येशू ख्रिस्त कुठेतरी बाहेर होता आणि येशूचे शिष्य सापडले नेमके, आणि त्या दुष्ट आत्मा लागलेल्या मुलाला त्याचा बाप येशू ख्रिस्ताच्या शिष्यांकडे घेऊन आला. किती शिष्य होते? येशूचे शिष्य किती होते? 12. त्या 12 शिष्यांकडे आणलं आणि त्या दुष्ट आत्मा लागलेल्या मुलाच्या बापाने त्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही येशूचे शिष्य आहात ना, तुमचा गुरु भूत काढतो ना, मला माहिती तुम्ही पण काढू शकता. मग याच्यातलं भूत काय करा? काढा. याच्यातलं भूत काय काढा? याच्यातलं दुष्ट आत्मा काढा. त्यांनी खूप प्रयत्न केला. पेत्राने प्रयत्न केला, याकोबाने प्रयत्न केला, योहानाने प्रयत्न केला, 12 शिष्यांनी खूप प्रार्थना केली, पण भूत काही निघालं नाही. भूत काही निघालं नाही. शेवटी थकून गेले. शेवटी तो माणूस बी पस्तावला, कशाला यांच्याकडे घेऊन आलो. हालेलुया. त्या मुलाचा बाप बी पस्तावा करत होता, कशाला यांच्याकडे घेऊन आलो. तेवढ्यात कोण आला? येशू. तेवढ्यात कोण आला? येशू.
मग येशूला त्या मुलाचा बाप बोलला, माझ्या मुलाला दुष्ट आत्मा लागलेला आहे, मी त्याला तुमच्या शिष्यांकडे आणलं, पण त्यांच्याने काढता आला, त्यांना तो काढता आला नाही. तर तुमच्याने होत असेल तर बघा. आमेन. म्हणजे येशूवर पण याचा भरोसा, कारण का शिष्यांमधून काही झालं, हे किती होते, 12 मिळून काढू शकले नाही, हा एकटा काय काढेल हा विचार होता. हालेलुया. म्हणून तो म्हणतो तुमच्याने पण होत असेल तर बघा. येशू म्हणतो विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य. मग येशूने शिष्यांना म्हटलं, शबास, तुमच्याने दुष्ट आत्मा निघाला नाही, मला तुमचा खूप अभिमान आहे, असेच राहा. शबासकी दिली ना देवाने शिष्यांना, शबासकी दिली का? मग काय म्हटलं प्रभू, अरे अल्पविश्वासी लोकांनो, मी कधीपर्यंत तुमचं सहन करू. हालेलुया. किती दिवस याच्याकडे दुष्ट आत्मे काढायला जाल, मी तुमच्या सोबत असतो, मी तुम्हाला शिकवतो, माझी वचनं तुम्ही ऐकतात, चमत्कार तुम्ही पाहतात, सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभव करतात, तरी साधं भूत सुद्धा तुमच्याने निघत नाही. येशू म्हणतो, अरे अल्पविश्वासी लोकांनो, किती दिवस मी तुमचं सहन करू. हालेलुया. मग येशूने म्हटलं त्या मुलाला माझ्याकडे आणा. जसं आणलं, बायबल मध्ये येशू काहीच बोलला नाही, तरी सुद्धा दुष्ट आत्म्याने त्याला पिळलं आणि आपटलं, आणि तो दुष्ट आत्मा त्याच्यातून निघून गेला. येशू बोलला सुद्धा नाही, तरी दुष्ट आत्मा निघून गेला. मग या शिष्यांनी पाहिलं, बापरे, हे तर झालं काम ना. मग शिष्यांनी काय केलं, गर्दी जाऊ दिली, त्या मुलाला जाऊ दिलं, सगळे गेले. बायबल वाचा नंतर तुम्ही, खूप मोठा अध्याय आहे. हालेलुया. मग एकांतामध्ये त्यांनी येशूला जाऊन विचारलं, प्रभू, आम्ही पण जर प्रार्थना केली पण आमच्याने निघाला नाही, काय कारण होतं प्रभू की आमच्याने तो निघाला नाही? त्यावेळेस येशू म्हणतो, असे भूत जे आहेत ना, ते उपवास आणि प्रार्थनेपासून निघत, उपवास आणि प्रार्थनेपासून निघत नाही. नीट लक्ष द्या. जर देवाच्या सामर्थ्याची अपेक्षा करतायत ना, तर उपवास प्रार्थनेशिवाय पर्याय नाही. स्वतः देवाच्या एकुलत्या एका पुत्राने सुद्धा सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी सेवेच्या अगोदर किती दिवसाचा उपवास केला? किती दिवसाचा उपवास केला? 40 दिवस येशू ख्रिस्त उपवासामध्ये होता. दिवसा पण आणि रात्री पण अन्न आणि पाणी त्याने सेवन केलं नाही, कारण त्याला बळ नको होतं, त्याला सामर्थ्य पाहिजे होतं. हालेलुया. लक्षात घ्या, देवाची सेवा करण्यासाठी ताकदीची गरज नाही, देवाची सेवा करण्यासाठी सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. परमेश्वराची सेवा जी आहे ती तुमच्या बळाने होणार नाही, तुमच्या पैशाने होणार नाही, तुमच्या प्रतिष्ठेने होणार नाही, तुमच्या ज्ञानाने होणार नाही, तुमच्या बुद्धीने होणार नाही. देवाची सेवा केवळ स्वर्गीय सामर्थ्याने होऊ शकते. हालेलुया. आणि देवाचं सामर्थ्य कुठे विकत भेटणार? देवाचं सामर्थ्य तुम्ही कमवू शकत नाही. देवाचं सामर्थ्य केवळ कोण देऊ शकतो? पवित्र आत्मा. बोला, कोण? हालेलुया. तुमचा पैसा देवाचं सामर्थ्य विकत घेऊ शकत? बायबल प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक उदाहरण आहे. एक जादूगार होता. त्या जादूगाराचं नाव काय होतं? शिमोन. बोला, काय? शिमोन नावाचा जादूगार चमत्कार करायचा. लोक चमत्काराने पाहून आश्चर्यचकित व्हायचे. बायबल असं म्हणतो, हा शिमोन नावाचा जादूगार सुद्धा प्रेषितांसोबत राहिला. कोणासोबत राहिला? आणि प्रेषितांद्वारे होणारे चमत्कार त्याने पाहिले. एखाद्यावर हात ठेवला प्रेषितांनी तर पवित्र आत्मा भेटतो हे पाहिलं. शिमोन म्हटला, मी पैसे देतो पेत्राला. काय बोलला? मी तुला काय देतो? पैसे देतो. हे दान मला, हे दान मला, की मी ज्याच्यावर हात ठेवेल त्याला काय मिळावा? पवित्र आत्मा मिळावा. पेत्र म्हटला, तुझं मन खराब आहे, कारण देवाचं दान तू कशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला? बोला, कशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला? देवाचं दान आणि देवाची सेवा तुमच्या पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करायचा. तुमच्याकडे करोडो पैसे असतील, पण लक्षात घ्या, देवाची सेवा तुम्ही विकत घेऊ शकत, देवाचं स्टेज तुम्ही विकत घेऊ शकत, परमेश्वराची जागा, देवाने दिलेली सेवकाची जागा तुम्ही विकत घेऊ शकत. तुम्ही कितीही करोडपती असा, तुम्ही कितीही लखपती असा, तुम्हाला जग काही मानत असेल, लक्षात घ्या, देवाच्या सेवेसाठी तुमच्या पैशा अडक्याची गरज नाहीये. देवाच्या सेवेसाठी तुमच्या प्रतिष्ठेची गरज नाहीये. देवाच्या सेवेसाठी स्वर्गीय सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. आणि स्वर्गीय सामर्थ्य तो करोडपती असो का गरीब असो, दोघांसाठी एकच गोष्ट आहे, उपवास आणि प्रार्थनेशिवाय तुम्ही प्राप्त करू शकत नाही. देव कोणालाच तोंडावरून ओळखत, कोणालाच प्रतिष्ठेवरून ओळखत आणि कोणाला संपत्तीवरून ओळखत
मी शिक्षक आहे म्हणून देव मला चालवतो, बिलकुल नाही, बिलकुल नाही. देव शिक्षकाला ओळखत नाही. शिंदे सर नाही ओळखत तो, हा माझा दास आहे असं ओळखतो. आमेन. देवासाठी तुमच्यासाठी माझी ओळख कदाचित सर असेल, माझ्या देवासाठी मी सर नाही, मी तिचा दास आहे. आमेन. माझं शिक्षक पण मी घरी ठेवून येतो, लक्षात घ्या. माझी डिग्री मी घरी ठेवून येतो, माझं शिक्षण मी घरी ठेवून येतो, कारण जोपर्यंत मी स्वतःला रिकामा नाही करणार तोपर्यंत परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने मला भरणार नाही. हालेलुया. ना तो बल से ना तो शक्ती से, पण मेरी आत्मा से बल. आमेन. ना बलाने ना पराक्रमाने, पण तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी आहे असं वचन जरुब्बाबेलला परमेश्वर म्हणतो. आमेन. एक लक्ष द्या, आपली बुद्धी, आपली प्रतिष्ठा, आपला पैसा याच्याने तुम्ही देवाचं सामर्थ्य, देवाची सेवा, देवाचं काम विकत घेऊ शकत नाही. आमेन. कारण सैतानाशी लढण्यासाठी पैशाची गरज नाही, बळाची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही, त्याच्यासाठी फक्त स्वर्गीय सामर्थ्याची गरज आहे. म्हणून येशूने शिष्यांना म्हटलं, मी जातो आणि माझा पिता त्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो, म्हणजे तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हा. हालेलुया. देवाच्या लोकांनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने भरलं जावं, तुम्ही पवित्र आत्म्याने भरलं जावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मी केव्हा प्राप्त करेल? जेव्हा मी उपासने प्रार्थना करायला शिकेल. हालेलुया. कारण स्वतः माझ्या प्रभूने 40 दिवसाचे उपवास केले आणि त्याच्यानंतर त्याने देवाकडून सामर्थ्य प्राप्त केलं. इथं तर आपल्या 3 टाइम पोट भरून खायचंय. माझ्याने उपाशी राहावं जात, माझ्याने उपाशी राहावं जात नाही. निर्लज्जपणे बोलतात काही लोक, मला उपवासच केला जात नाही, उपाशीच राहावं जात नाही. येशूला सवय होती का उपाशी राहण्याची स्वर्गामध्ये? कोणाचा मुलगा होता येशू? अरे बोला, तुम्हाला माहिती उपवास जे आहेत ना पृथ्वीवर केले जातात, स्वर्गात नाही. स्वर्गात कोणीच उपवास करत नाही, देवदूत उपवास करत नाही. हा, उपवास कुठे केले जातात? पृथ्वीवर. बोला कुठं? हा. पश्चातापाची गरज कुठे आहे? पापक्षमेची गरज कुठे आहे? तुम्हाला सैतानाशी लढण्याची गरज कुठे आहे? स्वर्गात आहे. याच्यातली कसलीच गरज. एकदा स्वर्गात गेले 2 टाइम 3 टाइम काय करायचं? मस्त पोटभर खायचं. आनंद पण त्या झाडाचं फळ तोडायचं आणि काय करायचं? खायचं. हे बायबल आहे. आमेन. स्वर्गात गेल्यानंतर उपवास नाही. उपवास कुठे आहे? पृथ्वीवर. बोला कुठे आहे? तोंड घरी ठेवून आले का आज सगळेजण? बोला. हालेलुया. उपवास कुठं करायचे? पृथ्वीवर. स्वर्गात उपवास करायचे. पण येशू कुठून आला होता मला सांग? स्वर्गातून. याचा अर्थ तो कधी उपवास करत असेल का? तो कधी उपाशी राहत असेल का? नाही. पण जेव्हा सेवेला सुरुवात केली येशू ख्रिस्ताने किती दिवसाचा उपवास? 40 दिवस. किती दिवसाचा? ज्याला उपाशी राहण्याची कधी सवय नव्हती. हालेलुया. तो नेहमी आनंदी, सुखी, शांत आणि प्रसन्न वातावरणामध्ये राहिलेला होता. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेची सुरुवात कशाने केली? किती दिवसाच्या उपवासाने? आपल्यासारखा संध्याकाळी सोडत नव्हता. कधी सोडला त्याने उपवास? डायरेक्ट 40 दिवसानंतर. बोला किती दिवसानंतर? अन्न खाल्लं आणि पाणी सुद्धा प्यायला, कारण येशूला माहिती होतं मला सुद्धा स्वर्गीय सामर्थ्याची गरज आहे. आमेन. जर देवाचा एकुलता एक पुत्र उपवास करू शकतो तर तुम्ही आणि मी कशात नसतो? मला तुम्ही आणि मी कारण देऊच नका की माझ्याने उपवास होत नाही. तुम्ही आणि मी असे कारण देऊच नका की मी उपाशी राहू शकत नाही. लक्षात घ्या, उपवास प्रार्थनेशिवाय तुम्ही देवाचं सामर्थ्य प्राप्त करू शकत नाही आणि उपवास प्रार्थनेशिवाय तुम्ही सैतानाशी लढू शकत नाही. हालेलुया. हा, मग नाही करायचा तर दुसऱ्याच्या हाताची गरज पडेल. दुसऱ्याने हात ठेवला तर तुम्ही बरे व्हा. दुसऱ्याने प्रार्थना केली तुम्ही बरे व्हा. स्वतः सैतानाशी लढायला शिका. आमेन. देवाची इच्छा नाही की तुम्ही काठी घेऊन चालावं. कोणत्या आई बापांना असं वाटतं की त्यांच्या लेकरांनी आयुष्यभर काठी घेऊन चालावं? वाटतं का? वाटतं का? तुमचं पोट धरून चालावं वाटतं का तुम्हाला? लेकरांनी कसं चालावं तुम्हाला वाटतं? स्वतःच्या पायावर, स्वतःच्या क्षमतेवर त्यांनी चालावं ही आई वडिलांची इच्छा असते. देवाची कधीच इच्छा नाही की तुम्ही याच्या त्याच्यावर अवलंबून राहावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही सामर्थ्य प्राप्त करा. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे प्रत्येक व्यक्तीने सामर्थ्य प्राप्त करावं आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही उपवास आणि प्रार्थना कराल. आमेन. हालेलुया.
म्हणून उपवास प्रार्थना गरजेच्या आहेत. आमेन. वर्षभरातून एकदा 3 दिवसाचे उपवास मीटिंग केल्यानंतर तुम्ही सामर्थ्य नाही प्राप्त करू शकत. इथून घरी जेव्हा जाल ना वर्षभर, त्यावेळेस तुम्हाला ठरवावं लागेल की आठवड्यातून इतके दिवस मी उपवासामध्ये राहील. आमेन. इतक्या दिवस मनाने ठरवू नका, आत्म्याने चाला. आमेन. एखाद दिवशी आत्मा म्हटला आज नाही खायचं, नाही खायचं, 2 दिवस नाही खायचं, नाही खायचं, पण लक्षात घ्या नुसतं पोट रिकामा ठेवून उपवास नाही करायचा. त्याच्यासाठी परत उपासनी काय करायची? उपासनी काय करायची? जर प्रार्थना नसेल गळून पडाल, प्रार्थना नसेल चक्कर येतील, प्रार्थना नसेल तर अशक्त व्हाल, पण जर प्रार्थना असेल सामर्थ्य प्राप्त कराल. हालेलुया. जर उपवासासोबत प्रार्थना असतील तर देवाचं स्वर्गीय सामर्थ्य प्राप्त कराल. आमेन. आणि म्हणून पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं त्या वचनामध्ये, परत एकदा वाचा ते वचन. पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी, पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने आणि तेव्हा तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल. तोपर्यंत यरूशलेम शहरात राहा. तोपर्यंत यरूशलेमेत राहा. आमेन. चला एक वचन वाचू. योहान कृष्णवर्तमानाचा 14वा अध्याय. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 16 वाचा. मी पित्याला विनंती करीन. नीट लक्ष द्या. योहान 14 वचन 16. येशू म्हणतो मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्व काळ राहावे. हालेलुया. पवित्र आत्म्याने आपल्यासोबत कसं राहावं? सदा येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत कशी असो? सदा सर्वदा. हालेलुया. निरंतर असो. आमेन. आणि म्हणून येशू ख्रिस्त इथं परत एकदा वाचा ते वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा देईल. अशासाठी की देईल. कशासाठी? अशासाठी. हालेलुया. येशूने काय म्हटलं या वचनाकडे नीट लक्ष द्या बारकाईने. येशू काय म्हटला? मी विनंती करेल पित्याला आणि तो दुसरा कैवारी देईल. पण कशासाठी? अशासाठी. कशासाठी? वाचा आता. त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. कोणी राहावे आपल्या सोबत? पवित्र आत्म्याने. बोला कोणी राहावे? आता नीट लक्ष. पवित्र आत्मा आपल्यामध्ये पाहुणा आलेला नाही. हालेलुया. देवाच्या आत्म्याला पाहुण्यासारखं वागवायचं नाही. पाहुणा कोणाला म्हणतात? पाहुणा कोणाला म्हणतात? जो किती दिवसासाठी येतो? 1, 2, 3 याच्यावर असं म्हटलं जातं. पाहुणे आणि मासे 2 दिवसानंतर वास मारतात. समजलं का? पाहुणे आणि मासे. माहिती का? मासे जर मासे बनवले नाही ना तर 2 दिवसानंतर काय मारतात? तसंच पाहुणे पण 2 दिवसाच्या वर राहिले तर काय मारतात? कळतंय का मी काय सांगतो? पाहुणा नाहीये पवित्र आत्मा. तो पाहुणा नाही. त्यांनी कसं राहावं म्हटलंय? पाहुणे सदा सर्वदा राहतात का घरात? नाही. घरात सदा सर्वदा कोण राहतं? जो कुठला आहे? घरातलाच आहे. आमेन. बायबल असं म्हणतं मी पित्याला विनंती करेन तो दुसरा कैवारी सत्याचा आत्मा तुमच्यासाठी पाठवेल की त्याने तुमच्या सोबत सदा सर्वदा राहावे. हालेलुया. पहिली गोष्ट ही समजून घ्या की पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्मा गेला असं काहीच नाहीये. आमेन. कळतंय का मी काय सांगतोय? पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्मा गेला हे असं काहीच नाहीये. कारण बायबल म्हणतं त्याने कसं राहावं? सदा सर्वदा. मी बऱ्याचदा विचार करतो, बहिणींनो इकडं बघा, बऱ्याचदा विचार करतो की वर्शिप करताना, आराधना करताना का तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडता? इतर वेळेस पवित्र आत्मा निघून जातो का तुमच्यातून? मग का? मग तुम्हाला आराधनेच्याच वेळेस का असं ओरडावं असं वाटतं? कळतं का मी काय सांगतो?
पवित्र आत्मा फक्त आराधनेपुरता येतो का तुमच्यामध्ये? बोला ना. जुन्या जीवनामध्ये ज्यावेळेस मी होतो ना किंवा आपण होतो तर त्यावेळेस वारं यायचं. बोला काय यायचं? बोला काय यायचं? अंगात यायचं. वारं कशाला म्हणतात सांगा बरं? वारं म्हणतो माहिती का तुम्हाला? वारं येणं अंगात येणं माहिती का? अंगात येतं त्या पायाच्या ना, हे काय म्हणतात ते केस बिस सोडून ना वारं येतं अंगामध्ये. पाहिलं असेल ना तुम्ही? पाहिलं ना. ती वारं कसं असतं माहिती का? वारं आलं की त्या पाया अशा अशा घुमतात. बरोबर आहे की नाही? सगळे केस बिस सोडून घुमतात, त्यांना काही समजत नाही. आणि वारं गेलं ना परत जसे होते तसे. समजलं का? नीट लक्ष. पवित्र आत्मा वारं नाही. हालेलुया. पवित्र आत्मा अंगात येणारं वारं. बायबल म्हणतो त्याने सदा सर्वदा तुमच्यामध्ये राहा. आमेन. म्हणजे तो येत नाही आणि जा, तो राहायला येतो. बोला कशासाठी येतो? ज्यांना वारं येतं ना तो पाहुणा आहे, कोणीतरी आलेला. तो पवित्र आत्मा नाहीये. हालेलुया. तो कोण आहे? पाहुणा. सैतान आपल्या जीवनामध्ये मालक नाहीये. तो काय आहे? भाडेकरू. बोला काय आहे? भाडेकरू. या घराचा मालक खरा कोण आहे? आपल्या घराचा मालक कोण आहे? येशू, देव. आमेन. लक्षात घ्या. चुकून सुद्धा चुकीच्या गोष्टी करू नका. माझं म्हणणं हे मी यासाठी सांगतोय की आपल्याला कळावं की पवित्र आत्मा काय आहे. पेंटिकॉस्टल मंडळांचा प्रॉब्लेम काय माहिती का तुम्हाला? आत्मा आला 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 आणि आत्मा गेला. तो येत पण नाही, तो जात पण नाही, तो राहण्यासाठी आलेला आहे. आमेन. सदा सर्वदा. बोला काय? मग तुम्ही आराधना जेव्हाही कराल ना आनंदानेच करा. आमेन. तुम्ही घरी पण कराल तरी आनंदाने करा. नाचायचं आहे ना मी घरी पण नाचू शकतो. हालेलुया. गरज नाही की माईक पाहिजे. आमेन. गरज नाही की त्याच्यासाठी चर्च पाहिजे. मला माहिती आत्म्याचा उत्साह माझ्यासोबत 24 तास असतो. आमेन. किती तास असतो? हा. तो एका क्षणासाठी पण माझ्यापासून वेगळा होत. पौल म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा आणि पुन्हा म्हणे आनंद करा. फिलिप्पी पत्र 4:4 मध्ये पौल म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणे आनंद करा. त्यावेळेस पौल जेलमध्ये होता. बोला कुठं होता? तरी तो लोकांना काय म्हणतो? प्रभूमध्ये काय करा? अरे बायबल मध्ये लिहिलेलं आहे की पौल आणि सिला जेव्हा जेलमध्ये होते, घोड्यात पाय अडकवलेले होते, ते काय करत होते? देवाची काय करत होते? आराधना. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहील ना तर परिस्थिती कशी असेल तरी तुम्ही त्याच आनंदाने असाल. आमेन. तरी तुम्ही देवाची आनंदाने आराधना करा. जरुरी नाही की या ठिकाणी जोराने वाजवलं गेलं की लगेच वारं आल्यासारखं आपण मोठमोठ्याने थैथे नाचायला लागतो. बिलकुल नाही. हा पवित्र आत्मा नाहीये. पवित्र आत्म्याचा आनंद 24 तास माझ्या हृदयात असतो. हालेलुया. हे नाटक आहे जे तुम्ही एकमेकांना पाहून करता. मी स्पष्टपणे सांगतो हे काय आहे. एवढाच तुमच्यात आत्म्याचं सामर्थ्य येत आहे ना मग काम दिसू द्या. काम दिसू द्या ना. एवढं येऊन जातं कुठं सामर्थ्य? एवढं तर मला पण भेटलं नाही आजपर्यंत जेवढं तुमच्यामध्ये दिसतं. एवढं तर माझ्यात पण नाही दिसत आहे ना. तर मी आज चोहो दिशेला जाऊन प्रभूची सेवा करून राहिलो. कधी मला असं कंटन उड्या मारताना पाहिलं का तुम्ही? नाही. का? देवाचा आत्मा तुम्हाला बाहेरून हलवण्यासाठी नाही आला. देवाचा आत्मा तुमची मन हलवण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. जेव्हा एक व्यक्ती आतून तयार होतो ना, मी तुम्हाला सांगतो सैतानाची गड उद्ध्वस्त होतात. आमेन. पेंटिकॉस्टल मंडळांनो, आत्मिक मंडळांनो, एक गोष्ट नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होतोय. कशामुळे? पापामुळे नाही. कशामुळे? अज्ञान आपल्यामध्ये आहे वचनाचं, अज्ञान आपल्यामध्ये आहे देवाचं, अज्ञान आपल्यामध्ये आहे पवित्र आत्म्याचं. आणि म्हणून आपण अज्ञानामुळे नाशाकडे चाललेलो आहोत. कारण आपल्याला काय करतो ते आपल्याला कळत नाही. वाईट वाटून घेऊ नका. जे आहे ते तुम्हाला सांगतोय. आमेन. मोठ्या मोठ्या सेवकांना बघा, अभिषिक्त दासांना बघा. कोणत्या अशा दासांना तुम्ही मोठमोठ्याने असं ओरडताना पाहिले? नाही पाहिले, पण काम तर होतं. चमत्कार त्यांच्याद्वारे होता. चिन्ह चमत्कार तुमच्याद्वारे काय होतं? तुम्ही एवढं सामर्थ्य प्राप्त केलंय. मग एवढा पवित्र आत्मा वारं तुमच्यावर येतं ना तर काय काम होतं मला ते सांगा. कोणता चमत्कार तुमच्याद्वारे झाला? कोणते लोक बदलले? कोणत्या चारी दिशांमध्ये तुमचं सामर्थ्य आणि देवाची महिमा तुमच्या जीवनाद्वारे प्रगट झाली? मग काय आहे? एवढं सामर्थ्य माझ्यावर आलं ना की मला माझं भान राहत नाही. एवढा मी आत्मिक आहे, एवढा सामर्थ्याने भरलो. मग माझ्या जीवनाद्वारे काम का नाही दिसत? दिसलं पाहिजे. दिसलं पाहिजे.
देवाचं राज्य केवळ बोलण्यात नाही, पण कशात आहे? सामर्थ्य. सामर्थ्य दिसू द्या. आमेन. माझी हालचाल नाही दिसली तरी चालेल, पण काय दिसलं पाहिजे? सामर्थ्य. आमेन. गेल्या दिवसात दिलीप दादांनी जो आता काल मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, की दुष्ट आत्मा लागलेल्या व्यक्तीसाठी त्यांनी विश्वास ठेवला की तो निघेल. आणि ज्या सेवकाला फोन केला ना, त्या सेवकाने त्या व्यक्तीला पाहिलेलं सुद्धा नव्हतं. तो दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती कसा दिसतो, काय दिसतो त्याला माहिती नाही त्या सेवकाला, आणि त्या व्यक्तीला पण माहिती नाही तो दास कसा दिसतो. पण काम कशाने झालं? सामर्थ्याने. तुला काम कशाने झालं? त्या फोन मधून देवाचं सामर्थ्य त्या दुष्ट आत्म्यावर आलं आणि त्याला त्या ठिकाणी तिथून हाकलून लावलं. हालेलुया. सामर्थ्य काम करतं. तुम्ही आणि मी काम करू शकत. आपलं बळ काम करत. बाहेरून नका दाखवू, आतून दाखवा. आमेन. सामर्थ्य बाहेरून नाही, आतून आहे. हालेलुया. हालेलुया. समजते का? पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सोबत. आमेन. कशी असो? सदा सर्वदा. मी पित्याला विनंती करेन, मग तो दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा तुमच्यासाठी पाठवेल, की त्याने तुमच्या सोबत सदा सर्वदा. तो पाहुणा आलेला नाही, तर तो कसा राहण्यासाठी आलेला आहे? सदा. बोला, सदा सर्वदा. एक वचन वाचू. चला काढा, एक वचन वाचू. पहिले करिंथ याचा 6वा अध्याय. पहिले करिंथ याचा 6वा अध्याय वचन 19 वाचा. तुमचे शरीर. आता नीट लक्ष द्या या वचनाकडे. तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा, तुमच्यामध्ये बसणारा तो पवित्र आत्मा, जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला, देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे. त्याचे काय आहे? मंदिर आहे. बोला, त्याचे काय आहे? मंदिर आहे. तुमचं शरीर हे सर्वात पहिली गोष्ट देवापासून तुम्हाला जो मिळाला आहे त्या आत्म्याचं काय आहे? मंदिर. लक्षात घ्या, इकडे बघा. तुमचं जे शरीर आहे ना, तुमच्या बायकोसाठी पती नंतर, लेकरांसाठी बाप नंतर, नातेवाईकांसाठी हा मनुष्य नंतर, त्याची ओळख नंतर, सगळ्यात पहिली ह्या शरीराची ओळख आहे की हे शरीर कोणाचं मंदिर आहे? बोला, कोणाचं मंदिर आहे? ही तुमच्या शरीराची काय आहे? ओळख. बोला, ही तुमच्या शरीराची काय आहे? की तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं काय आहे? मंदिर. ही तुमची ओळख आहे. आमेन. आता पुढे वाचा. तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही का? ठाऊक नाही का? पुढं. आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. तुम्ही स्वतःचे मालक नाही. हालेलुया. काय म्हटलंय वचनात? तुम्ही स्वतःचे मालक नाही. आणि आपण तर स्वतःचेच मालक आहोत ना. मनाला पटेल तसं करायचं, वागायचं, जगायचं. मग कोण कोणाचा मालक आहे? मला बायबल म्हणतो तुम्ही स्वतःचे मालक नाही. मग आपला मालक कोण झाला? आपला मालक कोण झाला? तुमच्या शरीरात कोण राहतो? पवित्र आत्मा. बोला, कोण राहतो? पवित्र आत्मा. तुम्ही स्वतःचे मालक नाही. बायबल म्हणतं, मी नाही म्हणत. हालेलुया. कारण तो पाहुणा म्हणून राहायला आला नाही, तर काय म्हणून राहायला आला? मालक. बोला, काय म्हणून राहायला आलाय? कोणाचा मालक? माझा. बोला, कोणाचा मालक? पवित्र आत्मा कोणाचा मालक आहे? आमेन. बायबल म्हणतो तुम्ही स्वतःचे मालक नाही. म्हणजे तुम्ही स्वतःहून काहीच करू शकत नाही, स्वतःची इच्छा पूर्ण करू शकत नाही. जे जे लोक स्वतःची इच्छा पूर्ण करतात ना, अजून पवित्र आत्म्याला तुम्ही जागा दिलेली नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. परत एकदा सांगा. जे ख्रिस्ती लोक, विश्वासी लोक आपल्या मनाप्रमाणे चालतात, त्यांना पटेल तेव्हा प्रार्थनेला येतील, जातील, प्रार्थना करतील, नाही तर नाही बी करणार, उपवास करतील, नाही तर नाही बी करणार. समजून घ्यायचं, तुमचा मालक पवित्र आत्मा नाही. ज्याचा मालक पवित्र आत्मा आहे ना, तो स्वतःच्या इच्छेने चालणार नाही. तो कोणाच्या इच्छेने चालेल? पवित्र आत्मा. बोला, कोणाच्या इच्छेने चालेल? तुम्ही स्वतःचे मालक नाही. नीट लक्ष द्या. बायबल देवाचं वचन म्हणतं की तुम्ही स्वतःचे मालक नाही, त्याने सदा सर्वदा तुमच्यामध्ये राहा. हालेलुया. काही लोक जे असतात ते कामापुरता आत्म्याचा उपयोग करतात. कसा करतात? कामापुरता. प्रभू दर्शन दाखव, प्रभू मला हे दाखव, प्रभू मला ते दाखव, प्रभू मला दान दे, प्रभू माझ्याद्वारे काम कर. तेवढ्या पुरतच ते झालं का? तू कोण आणि मी कोण? कामापुरता मामा. पवित्र आत्म्याला तेवढंच उपयोग करतो. माझ्या कामापुरता उपयोग करायचा, नंतर त्याला म्हणायचं तुझं तुझं तू पहा, मग मी तुझं ऐकणार नाही, अजिबात नाही.
पवित्र आत्मा तुमच्या घरात आलेला पाहुणा नाही, तो तुमच्या घरात आलेला भाडेकरू नाही, तो तुमच्यामध्ये आलेला मालक आहे. आमेन. आता मालक कोण आहे माझा? पवित्र आत्मा. बोला, कोण आहे माझा? मग मी कोणाने चालेल? कोणाच्या इच्छेप्रमाणे चालेल? कोणाची इच्छा पूर्ण करेल? मग मी वाईट बोलणार, मी वाईट वागणार, मी वाईट विचार करणार, वाईट बघणार, वाईट खाणार, वाईट पिणार, कारण माझा मालक कोण आहे? कोण आहे माझा मालक? हालेलुया. मी कोणाची निंदा करणार, कोणाचा द्वेष करणार, कारण माझ्यामध्ये कोण राहतो? मी स्वतःचा मालक नाही. आमेन. माझा मालक कोण आहे? पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत. आमेन. याला म्हणतात देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहणं. हालेलुया. ज्यावेळेस पूर्णपणे त्याला मालकत्व तुम्ही देऊन देतात, पूर्ण ताबा तुम्ही देऊन देतात, पूर्ण अधिकार तुम्ही देऊन देतात, त्याला म्हणता, हे प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याला माझ्यामध्ये येऊ दे, आणि त्याने माझ्यामध्ये कसं राहावं? कसं राहावं? सदा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आराधना करताना पण पवित्र आत्मा माझ्यात आहे, वचन ऐकताना पण पवित्र आत्मा माझ्यात आहे, प्रार्थना करताना पण पवित्र आत्मा माझ्यात आहे, दान देताना पण पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, आणि बाहेर जाताना पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, घरी राहताना पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, काम करताना पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, इकडं तिकडं फिरताना पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, सदा सर्वदा तो माझ्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्म्याने तुमच्यामध्ये सदा सर्वदा राहा. म्हणून पाऊल म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. आमेन. आमेन. समजलं? देवाचा आत्मा आपल्याकडे आलेला पाहुणा वाहन नाही. जेव्हा बाहेरचे लोक चर्चमध्ये येतील त्यांना असं नको वाटायला यांच्या पण अंगात वारा येतं. बायबल म्हणतं, मी तुम्हाला जगापासून काय केलंय? मला काय केलंय? वेगळं केलंय. म्हणून चुकीची साक्ष जगासमोर जाऊ देऊ नका, कारण तसं काहीच नाहीये, तसं नाहीच आहे. हे सगळं नाटक आहे. मी तुम्हाला सांगतो, चिमटी घ्या यांना, लगेच शुद्धीवर येतात. मग का बरं? पवित्र आत्मा चाललाय ना तुमच्यामध्ये, तर कशाला तुम्हाला चिमटा लागायला पाहिजे? बघा चिमटी घेऊन, मी तुम्हाला सांग नाही, शुद्धीवर आले तेव्हा बोलायचे. आत्म्याचं काम असं राहत नाही. हालेलुया. पवित्र आत्मा काय माहिती तुम्हाला? ज्यावेळेस शद्रक मेषक अबेदनगो अग्नीच्या भट्टीमध्ये होते ना, त्यांना चटके लागत नव्हते, कारण त्यांच्यासोबत कोण होता? बघा कोण होता? त्यांना समजलं सुद्धा नाही केव्हा अग्नीच्या भट्टीत गेलो तेव्हा बाहेर निघून आलो. आमेन. चाललं, चटका लागला, फोड आले, कपडे सुद्धा जळाले, कारण त्यांच्यामध्ये कोण होता? बोला कोण होता? सिंहाच्या गुहेत जाऊन फिरून आला दानियल, तरी त्याला कळलं नाही की सिंहाकडे जाऊन आलो असं, कारण त्याच्या ठाई कोण होता? बोला त्याच्या ठाई कोण होता? नेत्र पाण्यावरून चालून गेला तरी पाण्याने त्याला बुडवलं नाही, कारण त्याच्या ठाई कोण होता? पवित्र आत्मा. आमेन. हे आहे पवित्र आत्म्याचं काम, की पवित्र आत्मा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची सूद राहू देणार. अरे आत्म्याने तुम्ही एका क्षणासाठी नाही येडे होणार. मी तुम्हाला सांगतो, जो पवित्र आत्म्याने भरलेला असतो ना, तो ऑलरेडी कायमस्वरूपी येणार होतो. आमेन. तो कधीच स्वतःच्या शुद्धीवर राहत नाही, तो नेहमी आत्म्याच्या धुनीमध्ये असतो. आमेन. हो, नेहमी आत्म्याच्या धुनीत. तो काय करतो त्याचं त्याला कळत नाही, फक्त त्याच्याने चालतो. आमेन. हा, त्याच्याने चालतो. तो आत्म्याला नाही चालवत, तो आत्म्याने चालतो. आमेन. आणि बायबल म्हणतं, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना त्याने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. सगळ्यांना नाही, फक्त जितक्यांना कोण चालवतो? देवाचा आत्मा. आणि तो चांगल्या रीतीने चालवेल. आमेन. तो देवाच्या वचनाप्रमाणे चालवेल, तो वचनाच्या बाहेर जाऊन चालवणार. हालेलुया. करिंथरास पत्र, पहिलं पत्र, दुसरं पत्र मी तुम्हाला सांगतो, आणि त्यानंतर असे अनेक पत्र आहेत काही पौलाने जे लिहिलेले आहेत. त्या मंडळांमध्ये असणारी जी अडचण होती, गरजा होत्या, त्यानुसार पौलाने ती पत्र लिहिली. हालेलुया. कारण त्यावेळेस सुद्धा प्रेषित असताना सुद्धा, पेत्र असताना सुद्धा अनेक चुकीचं शिक्षण त्या ठिकाणी मंडळांमध्ये होतं. चुकीच्या शिक्षणाने मंडळ्या भरलेल्या होत्या, आणि ते शिक्षण त्यांच्यामध्ये नसावं म्हणून वेळोवेळी देवाचे दास जे होते ना, त्यावेळेस पत्र पाठवायचे आणि त्यांना सांगायचे, अरे असं नका वागू रे, असं नका जगू रे, तसं काहीच नाहीये रे. हालेलुया. तेव्हा बिचाऱ्यांना पत्र पाठवावं लागायचं. आज देवाचे पत्र आम्ही आहोत.
आमेन. देवाची पत्र देवाचे दास आहे, जे देव आज तुमच्यापर्यंत पाठवते की तुम्ही वाचावं आणि बदलावं. आमेन. हालेलुया. पवित्र आत्म्याला समजून घ्या. आमेन. ज्यावेळेस देवाच्या आत्म्याविषयी तुम्ही समजाल ना, मी तुम्हाला सांगतो सदा सर्वदा तुमच्यामध्ये राहील. हालेलुया. एक शेवटचं वचन वाचू आणि आपण बंद करू. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 30-31 वाचा. इफिस 4 वचन 30. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. हा, आता दुसरी गोष्ट, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आला, तो माझ्यामध्ये राहतोय. बायबल असं म्हणतं, पौल म्हणतो देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पुढे वाचा. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. जो आत्मा तुमच्यामध्ये राहतोय ना देवाचा, तुमच्या बोलण्याने, तुमच्या वागण्याने, तुमच्या कृतीने त्या देवाच्या आत्म्याला खिन्न करायचं नाही, दुखवायचं नाही. समजतं मी काय सांगतोय? आपलं चुकीचं बोलणं कोणाला खिन्न करतं? देवाच्या पवित्र आत्म्याला. आपलं शिवी देणं कोणाला खिन्न करतं? देवाच्या पवित्र आत्म्याला. आपण जेव्हा घाण गोष्ट डोळ्याने बघतो ते कोणाला खिन्न करतं? आत्म्याला. कोणाची निंदा करतो कोणाला खिन्न करतं? आत्म्याला. आमेन. आपण केलेले प्रत्येक पाप आणि प्रत्येक चुका हा देवाच्या आत्म्याला काय करतात? खिन्न करतात. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. कारण तो तुमच्या सोबत 1 दिवसासाठी राहायला आला, 2 दिवसासाठी राहायला आला, तर तो कसा राहायला आलाय? सदा. आमेन. मी तुम्हाला सांगतो आणि ते परत वाचा ते वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित केलेला आहात. आमेन. कोणत्या दिवसापर्यंत? मुक्तीच्या दिवसापर्यंत. येशू ख्रिस्त येईल आणि तुम्हाला आणि मला घेऊन जाईल ना, त्या दिवसापर्यंत पवित्र आत्म्याची मोहर तुमच्या कपाळावर आहे. हालेलुया. येशू फक्त त्यांनाच घेऊन जाईल ज्यांच्या कपाळावर कोणाची मोहर दिसेल? पवित्र आत्म्याची. आमेन. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा दिसणार नाही त्याला त्याच्यामध्ये भाग भेटणार नाही. म्हणजे स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुम्हाला ज्ञान नसेल चालेल, पैसा नसेल चालेल, प्रतिष्ठा नसेल चालेल, पण पवित्र आत्मा असला पाहिजे. हालेलुया. ज्यांना ज्यांना हौस आहे स्वर्गात जाण्याची किंवा इच्छा आहे स्वर्गात जाण्याची, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, बिना पवित्र आत्म्याचं तुम्ही जाऊ शकत नाही. बायबल म्हणतो मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही आत्म्याने मुद्रित केलेले आहात. आमेन. मुद्रा, शिक्का मारलेले आहात. हालेलुया. पवित्र आत्म्याने चिन्ह करून ठेवले, त्यांनाच येशू ख्रिस्त घेऊन जाईल. आमेन. आता तुम्ही ठरवा किती महत्वाचा आहे पवित्र. जर तो माझ्या काही नसेल तर मी जाऊ शकत, स्वर्गात जाऊ शकत नीट लक्ष. म्हणून त्याला खिन्न करायचं, त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करायच्या नाही, त्याला आवडेल असं जीवन जगा. आमेन. आपलं बोलणं, चालणं, वागणं, उठणं, बसणं, बघणं सर्व काही देवाच्या आत्म्याला आवडणार असलं पाहिजे. आमेन. तर जाऊन तुम्ही स्वर्गीय राज्यासाठी तुमची निवड होईल. हालेलुया. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत कशी असो सदा सर्वदा. आमेन. जेव्हा या 3 गोष्टी तुमच्या सोबत असतील तुमचं आत्मिक जीवन सुरक्षित आहे. बोला तुमचं आत्मिक जीवन. मग तुम्ही चर्च मध्ये नाही, तुम्ही तुमच्या घरी सुद्धा काय आहात? सुरक्षित आहात. आमेन. आणि जर असं नसेल तर 24 तास इथंच राहायला या. जर असं करू शकत नाही तर 24 तास कुठं राहायला या? चर्च मध्ये. तर सुरक्षित आहात. जर तुम्ही असं कराल तर जिथं जाल तिथं सुरक्षित असाल. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत सदा सर्वदा. डोळे झाकून प्रार्थना. धन्यवाद. तुझी स्तुती करतो. तुझ्या मंडळीशी तू बोललाय परमेश्वर. हो प्रभू, शुक्रवार पासून तर आतापर्यंत आम्ही तुझ्या वचनातल्या गोष्टी पाहिल्या आहेत परमेश्वर. जे काम तू मला दिलं ते ह्या तुझ्या दासाने, ह्या निरुपयोगी दासाने पूर्ण केलेले आहे. ही तुझी दया आहे, तुझी कृपा आहे, तुझं सामर्थ्य आहे, तुझा अनुग्रह आहे, तुझी योग्यता आहे.
जे वचनाची पेरणी ह्या 3 दिवसात झाली प्रभू, येणाऱ्या दिवसात कापणी पण व्हावी असेल, अनेक पटीने फळ या मंडळीने द्यावं यासाठी कृपा. जे बीज पेरलं गेलं ते सैतानाला स्वरूप देऊ नकोस. आम्हाला तुझ्या सोबत चालणं शिकव प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये, देवाच्या प्रीतीमध्ये आणि पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये असावं यासाठी सहाय्य कर. धन्यवाद. एक छोटूस गीत गाऊ आणि आपण प्रार्थना. जीवन सुखी राखते ओ देवा, ओ प्रभु. जीवन सुखी राखते, जीवन में संकट जीवन में संकट जीवन
जीवनमा 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 तू सुखी रखते जीवनमा तू सुखी रखते धन्यवाद धन्यवाद पिता प्रभू तुझ्या वचनाद्वारे परमेश्वरा तू आमच्याशी बोललाय परमेश्वर पिता हो प्रभू त्या दुष्ट सैतानाला हे बीज चोरू देऊ नकोस आमची मन कठीण होऊ देऊ नकोस रे बापा कारण तू आमच्यावर प्रेम करतो आणि ज्याच्यावर तू प्रेम करतो त्याला फटके मारतो तुझं वचन आहे बापा आणि म्हणून परमेश्वरा कदाचित हे वचन आम्हाला लागलं असेल झोंबलं असेल पण देवा ते आम्ही स्वीकारावं आमची मनं आम्ही त्या खडकाळ जमिनीप्रमाणे काटे कुसळे असलेल्या जमिनीप्रमाणे करू नये तर चांगल्या भूमीप्रमाणे आम्ही हे बीज ग्रहण करावं की जेणेकरून आम्ही 30 पट 60 पट 100 पट फळ देणार आहोत असं बोले सर्व आदर मान महिमा करू सन्मान तुझा तुला देतो प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली आमेन.